वन ऑफ द स्पॉन्सर्स आणि खूप मोलाची मदत स्वरूप ॲग्रो केमिकल्स या ब्रँडची आम्हाला झालेली आहे. मी उदयजी सामंत यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार आपण करावा. स्वरूप ॲग्रो केमिकल्स चे पाथरे सर जे मूळचे पावस रत्नागिरीचे आहेत, पण ॲग्रो केमिकल्सच्या त्यांच्या इंडस्ट्रीज या नाशिक आणि कोइंबतूर इथे आहेत. आणि कोकणामध्ये जो आंबा होतो त्याच्यावरती फेमिग्रो नावाचं एक नवीन प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलं की जे तो मोहर आणि आंब्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेलं खूप मोलाची मदत स्वरूप ॲग्रो केमिकल्सच्या माध्यमातून झालेली आहे. दोनच बोलणार आहेत ना, दोघेच बोलणार आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 6 आणि या 6व्या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि त्याचबरोबर आपल्या मंचावर आज जे मान्यवर उपस्थित झालेत त्या सर्वांचं आम्ही या ओम साई स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. पहिला सामना आपल्या समोर इथे रंगतोय. टॉस इथे जिंकला JSW पोर्ट या टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. गावदेवी गावठाणच्या विरुद्ध पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय सुधीर तांडेल. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू गली रिजन मध्ये एक सिंगल इथे मिळेल. JSW पोर्ट टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 2 धावा इथे फलकावर लागल्यात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 वर्ष 6व्या पर्वामध्ये भरपूर असे बदल सातत्याने एक मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून आपण ज्या स्पर्धेकडे पाहतो आणि या वर्षी देखील या स्पर्धेला थाटामाटामध्ये सुरुवात झाली आणि तत्पूर्वी पहिल्या विकेटचं पतन होतोय. गडी बाद होतोय. सुधीर तांडेला पहिले यश मिळते. फलंदाज बाद होणारा ठरतोय याला उमेश. तर सुधीर तांडेल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतात. पंचाकडे हलकीशी अपील इथे केली जाते. विकेट कीपर एस्टनच्या मागे खूप चांगलं प्रदर्शन. विकेट कीपर तर श्लोक येते स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी बॅट्समन सुयोग पवार स्ट्रायकिंग एंडला होते. मिड ऑफच्या दरम्यान इथे बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगल मिळेल. ओम साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून 6व्या पर्वामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 आपल्या समोर अतिशय थाटामाटात उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पडला. पण पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना ज्यांनी घडवलं असे गुरुवर्य रमाकांत आचरेकर सर यांना श्रद्धांजली ते अर्पित करण्यात आली. द्रोणाचार्य पद्मश्री पुरस्कार प्राप्त असे गुणवान कोच आणि त्याचबरोबर आपले मित्र
अतुल दोरी यांना देखील इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आणि एक दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला यावर्षी पाहायला मिळेल. भरपूर असे बदल असतील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सातत्याने मगाचपासून एक अनाउन्समेंट होते ज्युपिटर बाईकची आणि थोड्याच वेळामध्ये एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आमचे अभिजित गोडबोले जे मुख्य सूत्रसंचालक आहेत या स्पर्धेसाठी, गेले 6 वर्ष ते आमच्याशी जुळलेले आहेत. खूप चांगलं मंत्रमुग्ध करणारं सूत्रसंचालन ते करतात या ट्रॉफीच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आमची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेसाठी, आमचे संपूर्ण अंपायर्स, आमच्या गुणलेखिका आणि tenniscricket.in या स्पर्धेशी आम्ही गेले अनेक वर्ष जुळलोय आणि याही वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू. तर सेकंड ओव्हर आमच्या मुख्य व्यासपीठ कडून गोलंदाजी केली जाईल. ओहो, सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेत सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी केली जाते महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम वयाळ महेश म्हात्रेने इम्प्रेस केले. ग्रामीण क्रिकेटमध्ये रायगड परिसरातील ज्या स्पर्धा तो सातत्याने खेळतोय, घाटकोपरची देखील एक चांगली स्पर्धा आणि तिथे देखील चांगलं प्रदर्शन इथे केलंय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला. घाटकोपरच्या आत्ताच नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकण्याचा विक्रम या खेळाडूने केला आणि तो आता गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आहे. टीमची धावसंख्या वाईटने इथे पुढे जाईल. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 4. षटक क्रमांक 2 पहिले षटक टाकलं होतं गोलंदाज सुधीर तांडेलने. 3 धावा देऊन एक गडी बाद केला. भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे सुधीर तांडेल यांच्याकडे आणि यावेळेला दुसरं षटक महेश गोलंदाजी करतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. तुम्ही पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये ठेवण्यात आला. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंट हे 38 सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण. महेश यांचा पुढचा चेंडू ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. भरपूर वेगाने एक रन इथे कंप्लीट करण्याचा मानस दाखवला आणि यशस्वीरित्या ती धाव कंप्लीट केलेली पाहायला मिळते आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात आतापर्यंत 5 धावा. आज पहिल्या रात्रीतला खेळ आपल्या समोर रंगतोय. 4 मॅचेस आपल्या समोर येतील. पहिली मॅच JSW पोर्ट विरुद्ध गावदेवी गावठाण या टीमच्या दरम्यान. सेकंड मॅच होईल फाईट क्लब विरुद्ध फ्रेंड्स धामनसे या टीमच्या दरम्यान. थर्ड मॅच होईल चॅम्पियन्स 11 विरुद्ध फिनोलेक्स क्रिकेट क्लब. चौथी मॅच होईल मयूर स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध किंग्स ऑफ पतैया या टीमच्या दरम्यान. ते असे 8 संघ आज आपल्या समोर नशीब आजमावताना दिसतील. पाहूया कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. आज ताकदवान संघ यानंतरच्या मॅचेस मध्ये आपल्याला उतरताना दिसतील. पहिले षटक इथे संपन्न झाल्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी केली जाते आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी इथे महेश यांच्या वतीने आमच्या मुख्य व्यासपीठ कडून. आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, पुल केलाय, फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरचं अंतर कापावं लागेल परंतु चेंडू थांबणार नाही. पहिला चौकार येतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. चांगली बॅटिंग इथे यावेळेला बॅट्समन सुयोग पवार यांच्या बॅट मधून हा चौकार येतोय. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर हा चौकार लगवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावाने टीमच्या टोटल मध्ये धावसंख्येत वाढ. धावा झाल्यात आतापर्यंत 10. पॉवर प्ले मध्ये फायदा घ्यावा लागेल JSW ला कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. यावेळेला सुरेख लाईन, टप्पा चांगला आहे, अचूक दिशा, नियंत्रण चांगलं आहे. महेश यांचं षटक क्रमांक 2 इथे मात्र संपलं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 10 धावा. गडी बाद झाला 1. थँक्यू कुणाल. या दरम्यान ॲडिशनल SP साहेब विशाल गायकवाड साहेब यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. विशाल गायकवाड सर, ॲडिशनल SP सर, रत्नागिरी. सुधीर तांडेल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल रायगड लीजंड
सुधीर तांडेल गोलंदाजी महाकोर सज्ज होईल. भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला हा गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी इथे होते. आणखीन एक निर्धाव चेंडू ओव्हर नंबर 3 मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10. 6 षटकांचा हा सामना. पहिली मॅच आजच्या या रजनीतली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 पर्व 6व. यावेळेला चेंडू कव्हर पॉइंटला हलक्या हाताने ढकललाय. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होईल. धावा झाल्यात 11. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते. JSW एक वेगळी रणनीती आखली या टीमने. स्लॉगिंग ओव्हरमध्ये कदाचित हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी प्रदर्शन गावदेवी गावठाण या टीमच्या माध्यमातून चांगलं होतंय. अतुल मडवी यांचा हा संघ आहे गावदेवी गावठाण. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज सुधीर तांडेल यांच्या माध्यमातून. लेजेंड स्टार आहे. मॅन फ्रॉम जस्कार, उरण परिसरातील जस्कार गाव आणि तिथला हा खेळाडू या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. सुरेख कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला. शॉर्ट कव्हरला दर्जेदार क्षेत्ररक्षण होतंय. धाव मात्र मिळते 1. तिथे 6 मात्रे होते आणि धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 12. 12 रन. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 6वं पर्व आपल्या समोर. आता मात्र थोड्या मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे जमतील. मगाशीच गोडबोले सरांनी माहिती दिल्याप्रमाणे जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर भरपूर प्रेक्षक येतात ही स्पर्धा अनुभवण्यासाठी आणि प्रेक्षकांनी भरभरून दिलंय या स्पर्धेला. उदंड प्रतिसाद असतो प्रेक्षकांचा. उद्या तर एकापेक्षा एक सरस सामने आपल्या समोर येतील. उद्या कदाचित उमर 11चा संघ या मैदानामध्ये उतरेल. सँडी SP दादर, त्याचबरोबर प्रतीक 11 पुणे, दांडी स्पोर्ट्स पालघर या परिसरातले खेळाडू खेळताना दिसतील. म्हणजे उद्याचा दिवस कोणी मिस करू नका. यावेळेला सुरेख असा कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला. लॉफ्ट केला होता कव्हर्सला. 1 रन कंप्लीट होते. सेकंड रन धोक्याची असेल आणि ते जावं लागेल एका फलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतात. सुयोग पवार. येस, थँक्यू. 9 मिनिटं व्यतीत केले खेळपट्टीवर सुयोग पवार यांनी. 9:21 ते मैदानामध्ये आले होते. 9:30 ते मैदानाच्या बाहेर जातात आणि या 9 मिनिटाच्या खेळामध्ये त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात 7. 9 चेंडूचा सामना करत असताना एक चौकार त्यांनी लगवला होता, जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यांनी पुल स्ट्रोकच्या माध्यमातून लगवला होता आणि त्यानंतर 2 गडी बाद. आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 13. 13 या आकड्यावर नेहमी सातत्याने फलंदाज बाद होत असताना आपण पाहिलेत क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये आणि या वेळेला 13 या आकड्यावर फलंदाज बाद झालेत. तर सुयोग पवार नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. सुशांत दळवी. यानंतर होणारा सामना फाईट क्लब आणि फ्रेंड्स धामनसे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला यायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी खाली, जिथे टेक्निकल टीम उपस्थित आहे तिथे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला लगेचच रिपोर्ट करायचे. फ्रेंड्स फाईट क्लब आणि फ्रेंड्स धामनसे. पहिला ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. फाईट क्लब आणि फ्रेंड्स धामनसे दोन्ही टीमचे कॅप्टन. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी खाली टेक्निकल कमिटी आहे, तिथे तुम्हाला संपर्क साधायचा आहे. फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे प्रतीक ठाकूर होते आणि एकच धाव मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करतात पुन्हा एकदा महेश म्हात्रे. वाळगावचा हा खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्डमॅन 30 सर्कलच्या आतमध्ये एक शॉट कव्हर ठेवण्यात आलाय. कॅचिंग पोझिशन मध्ये बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहेत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजून महेश तयार. यावेळेला खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा अधिकार फक्त वीरेंद्र सेवागला होता. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करायचा, एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर कट ज्या पद्धतीने तो लगवायचा, एक विलोभनीय दृश्य असायचं. परंतु इथे प्रयत्न फसला या फलंदाजाचा आणि स्ट्रोक साठी गेलाच नव्हता. जवळपास भरपूर लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. महेश पुन्हा एकदा तयार. यावेळेला अतिशय चांगली लाईन. फुलर लेनचा बॉल. रनआउटची संधी आहे परंतु विकेट कीपर थोडासा वाईड उभा होता. तोपर्यंत धाव मात्र मिळालेली नाहीये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 14.
चौथं षटक सध्या मैदानामध्ये चालू आहे. 6 षटकांचा हा पहिला सामना. प्रत्येक मॅच आता 6-6 षटकांची आपल्या समोर पाहायला मिळेल या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 थरारामध्ये. कदाचित डेलिब्रेट नक्कीच असावा, कारण नॅचरल लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतात उजव्या त्याच्या फलंदाजासाठी आणि इथे प्रयत्नच केला नाही बॅट्समनने हा चेंडू खेळण्याचा. आणि त्याचमुळे खुल्या गटातलं क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही अनुभवाल या 7 रात्रीमध्ये, मला वाटतं 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालाय. 31 मॅचेसचं आयोजन आणि फायनल मॅच 8 ओव्हरची फायनल मॅच पाहण्यासाठी तुडुंब मैदान भरलेलं असतं. मागच्या वर्षी देखील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि याही वर्षी आम्ही त्या प्रत्येक प्रेक्षकांची प्रतीक्षा करतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा बाउन्स घेतोय. चांगली खेळपट्टी इथे बनवण्यात आलेली आहे. ज्यावेळेला दुपारच्या सत्रामध्ये आम्ही या मैदानामध्ये आलो त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही खेळपट्टी पाहिली. यावर्षी भरपूर काही वेगळं आहे या स्पर्धेमध्ये. 10 टॉवर सज्ज आहेत. अतिशय चांगला प्रकाश इथे पाहायला मिळतोय. कृत्रिम तर मयूर वाघमारे येतात मॅन फ्रॉम देवत पनवेल. गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करतील मयूर वाघमारे. आखाती देशाचा दौरा नुकताच केला हनन प्रीमियर लीग कतारमध्ये या खेळाडूने. पनवेल टीमसाठी खेळत असताना ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंगॉनला. जोपर्यंत बॉल अडवतील तोपर्यंत दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. 2 धावा मिळतात या पहिल्याच बॉलवर. मयूरच्या आणि धावा झाल्या स्कोरबोर्डवर 16. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळतात बॅट्समन तुषार हिंदळे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतात बॅट्समन सुशांत दळवी. हिंदळेकर तर तुषार हिंदळेकर स्ट्रायकिंग एंडला खेळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला दळवी सुशांत. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय तुषार. सेकंड रन साठी नक्की चान्स घेत असताना दिसेल आपल्याला आणि तसंच होत आहे. आणि दुसरी धाव इथे थर्ड अंपायर कडे रेफल करण्यात आलेला आहे हा डिसिजन. या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल कारण टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. जवळपास 7 ते 8 कॅमेऱ्याने tenniscricket.in ही टीम सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. त्यामध्ये मी नक्कीच उल्लेख करेन संतोष नाणेकर स्वतः उपस्थित आहेत. CEO आहेत tenniscricket.in चे. अमित बाबा ठवाळ आमच्याबरोबर टेक्निकल स्कोरर. अक्षय चिबळे आमचा मिक्सर मॅन. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन अनिकेत शाहरुख शेख जो महाराष्ट्रातला अतिशय नामवंत कॅमेरामॅन आहे. संदेश पिलाने माफ करा. अमित देसळे, यज्ञित साईल आणि निशांत राणे यांच्या कॅमेऱ्यांच्या लेन्समध्ये मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाईल 7 रात्रीमध्ये. आणि जे आपल्या सूक्ष्म डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही ते मात्र यांची कॅमेऱ्यांची लेन्स लवकर टिपते. तर पाहूया डिसिजन काय येतोय. थोड्याच वेळात टेक्निकल टीम आपल्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवेल. सध्या डिसिजन पेंडिंग. तर हा ऍक्शन रिप्ले आणि आपल्या समोर जो काही आहे तो रिझल्ट लगेच क्लिअर इथे होईल. आपल्या मेगा स्क्रीनवर अंपायर बघतील, आपल्या पोझिशनवर येतील, त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत येईल. टेक्निकल कमिटी सज्ज आहे डिसिजनसाठी. आमचे अंपायर सज्ज आहेत. ज्या पद्धतीने हा डिसिजन पेंडिंग होता आणि मला वाटते फलंदाज तर पॅव्हिलियनकडे रवाना होतात. त्यांना देखील कळून चुकलंय की आपण बाद आहोत. 1च रन मिळेल आणि यावेळेला सिंगल बरोबर धावा झाल्या 17. गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये 3रा. हे आहे कॅमेरा वर्क tenniscricket.in चं. भारतातली पहिली वेबसाईट जिने टेनिस बॉल क्रिकेटला ग्लोबल केलंय. मातीतला खेळ आज 7 समुद्रामध्ये 7 समुद्रापलीकडे पोहोचवण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका संतोष नाणेकर व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी घेतली आहे. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि आदरणीय दीपक पवार यांचा नेहमीच विश्वास संपादित करणारी ही वेबसाईट आहे. याही वर्षी त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्यासमोर केलं जातं. 185 देशांपर्यंत आपण पोहोचतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय MLA उदय सामंत सर आणि ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्याचबरोबर आदरणीय किरणजी सामंत साहेब,
ते देखील उपस्थित आहेत. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि ते आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला, फाईट क्लब आणि फ्रेंड्स धामनसे हा सेकंड कॉल आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि टेक्निकल टीम कमिटीकडून तुम्हाला. फक्त 2च वेळा आम्ही अनाउन्समेंट करू. फाईट क्लब आणि फ्रेंड्स धामनसे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर खाली उपस्थित व्हायचं आहे, जिथे टेक्निकल टीम सज्ज आहे. यावर्षी VIP बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. सर्वच परीक्षकांचं लक्ष त्या बॉक्सकडे नक्कीच असेल. आमचे जे व्हेरी स्पेशल गेस्ट आहेत, VVIPs आहेत आणि जे या स्पर्धेसाठी नेहमीच पुरस्कर्ते राहिलेत, ते आपल्याला तिथे पाहायला मिळतील. वड शॉट, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणखीन एका विकेटचं पतन. सौरव वर्मा आणि त्यांच्याच बरोबर बॅट्समन येत आहेत गजानन मस्के. तर षटक क्रमांक 5 इथे प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारे आणि धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18. आखू टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. प्रथमेश मात्रे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, पत्तू या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. आणि अशा पद्धतीने इथे षटक क्रमांक 5 संपल्यानंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर. बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असताना JSW स्पोर्ट आतापर्यंत 18 गडी बाद झाले 4, माफ करा 5 गडी बाद 18 रन. तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत साईश मात्रे, मॅन फ्रॉम जासई. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील यावेळेला साईश शेवटचं षटक टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर डिलिव्हर्ड होतोय. गुडलेन स्पॉटवरून हलकासा उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. पहिला चेंडू निर्धाव येत असताना धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18. षटक क्रमांक 5 संपल्यानंतर आमच्या पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाजी इथे केली जाते. 2 एंड वापरले जातात ही स्पर्धा खेळण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एंड आणि त्याचबरोबर आमचा पॅव्हिलियन एंड. 2 एंड कडून गोलंदाजी इथे होते आणि 6 षटकांचे सामने. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, वेट ट्रान्सफर केलं मागच्या दिशेने, परंतु इथे फटका चुकीचा होता. एलिव्हेशन जास्त मिळालं नाही आणि त्याचमुळे फक्त सिंगल मिळते. या फटक्यावर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 19 रन 19 धावा. पहिला सामना. यानंतर सेकंड मॅच आपल्या समोर येईल. फाईट क्लब वर्सेस फ्रेंड्स धामनसे या टीमच्या दरम्यान मॅच होईल. त्याचा टॉस केला जाईल थोड्याच वेळामध्ये.
हाफ ट्रॅकर आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग आणि फाईन लेगच्या वरतून प्रयत्न इथे फसतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहू शकाल आमचे अंपायर्स आहेत गौरव भागवत, त्यांच्याच बरोबर अक्षय कोळंबेकर, श्रीकांत कुडव, मेघेश मोंडकर आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर गुणलेखिका सोनमताई चव्हाण आणि उद्या दर्शनाताई पवार जोडताना दिसतील. कारण CM ट्रॉफी या संपूर्ण मुलींनी जिंकली आहे. अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. ऑफ ड्राईव्ह इथे केला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंग ऑफच्या दरम्यान 1 रन इथे कंप्लीट होईल आणि आज त्यांचा सन्मान केला जातोय मुंबईमध्ये. त्यामुळे दर्शनाताई आमच्याशी जोडलेल्या नाही आहेत, परंतु त्या उद्या जोडतील या स्पर्धेमध्ये. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 20-20. 6वं षटक प्रगतीपथावर असताना पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न इथे बीट केले फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करत असताना गावदेवी गावठाण संघ पहिला सामना तो खेळतोय. अतुल मडवी यांचा संघ JSW पोर्ट दुसऱ्या बाजूला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत हा निर्णय मात्र मी म्हणेन सार्थ ठरवलेला नाहीये त्यांच्या फलंदाजांनी, परंतु चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. JSW पुरस्कर्ते देखील आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य असतं आणि त्यांचं देखील मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात आतापर्यंत 21 आणि षटक क्रमांक 6 इथे संपतंय. 22 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे गावदेवी गावठाण या टीमच्या समोर. 22 टू विन. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच कुणाल दाते. गुड इव्हनिंग. आणि आजची पहिली रजनी आणि कुणाल दातेंचा आवाज ऐकायला मिळाला. सो नाईस टू हिअर यू कुणाल. मंचावरती काही मान्यवर आपले आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सत्कार करूया. दीपक पवार आणि सहकार्यांना विनंती करतो. प्रशांत साळुंखे आहेत, उमेश शेंडगे आहेत, की आपण ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांचा पहिला सत्कार करूया. अलिमिया काझी आमचे मार्गदर्शक आहेत. रत्नागिरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अलिमिया काझींचं सातत्याने योगदान राहिलेलं आहे. सुप्रसिद्ध अशा KTV आणि RK केबल याचे ते संचालक आहेत आणि आवर्जून दरवर्षी या स्पर्धेला उपस्थित असतात, आमच्याबरोबर गप्पा मारतात आणि अतिशय हर हुन्नरी हरफन मौला असा ज्यांचा उल्लेख करता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे अलिमिया काझी. यानंतरचा सत्कार होतोय 3M अर्थात इस्माईल शेठ मुकादम, आमचे अत्यंत जवळचे मित्र. मुदस्सर शेठ मुकादम यांचा पहिला सत्कार होतोय. इस्माईल शेठ मुकादम यांचा सत्कार होतोय. सगळ्या प्रेक्षकांना एक खुशखबर आहे. गेल्या वर्षीपासून बंपर ड्रॉ इथे सुरू झाला SS कम्युनिकेशन आणि ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावर्षी सुद्धा याच ड्रॉचे अनाउन्समेंट आपण काही वेळातच करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. याच्यानंतरचा सत्कार होतोय पद्मावती कन्स्ट्रक्शनचे आमचे मित्र अभय उर्फ विकी जैन. विकी जैन यांच्यानंतर आमचे स्पॉन्सर्स पण वाट बघतात की कधी ही स्पर्धेची दुसरी इनिंग सुरू होते. येस, धन्यवाद अभिजित गोडबोले. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. भरपूर गोड अशा वाणीनी मंत्रमुग्ध करणारं सूत्रसंचालन आता येणाऱ्या 7 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तर त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी. पहिले षटक टाकण्यासाठी येतात गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये प्रफुल्ल देशमुख आणि त्यांच्यासमोर खेळण्यासाठी सज्ज होत आहेत प्रथमेश मात्रे, मॅन फ्रॉम फुंडे.
उर्फ पिट्टू या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. सामन्याला सुरुवात नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतात अमित नाईक हा खेळाडू. प्रथमेश डावकुरे आताचा अतिशय घातक आक्रमक खेळाडू आहे. फाईट क्लब टीमचे कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला यायचं आहे आमच्या टेक्निकल कमिटी जवळ. जी टेक्निकल कमिटी आहे आमची बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली उपस्थित आहेत. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. पंचांचा इशारा चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल बॅकफुटला गेल्यानंतर वेट ट्रान्सफर केला आणि अतिशय चांगला फटका इथे प्रथमेश यांच्या माध्यमातून. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या ज्या वेळेला गेलाय त्या त्या वेळेला मला आठवण होती वीरेंद्र सेहवाग यांची, कारण वन डे इंटरनॅशनल मध्ये 28 वेळेला हा कारनामा त्यांनी केलाय पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याचा 4 धावांसाठी. आणि लगातार 2011च्या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही पाहिलं असेल सेमी फायनल पर्यंत अशीच प्रक्रिया त्याने चालू ठेवली होती. प्रत्येक मॅचचा पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला होता. तर याही मॅच मध्ये या इनिंग मध्ये पहिला बॉल चौकार. दुसरा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खाली येतोय. जजमेंट खराब आणि दुसऱ्या बॉलवर देखील चौकार. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. लगातार 3 चौकार. तर लगातार 3 चौकार लगवलेत फलंदाजी करत असताना. चांगली बॅटिंग इथे करतोय पिट्टू हा फलंदाज. प्रथमेश मात्रे आपल्या टीमसाठी धावा झाल्या स्कोरबोर्डवर 12. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आक्रमक खेळ करत असताना हा फलंदाज. भरपूर प्रेक्षक आमच्याशी जुळतात युट्यूबच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप पीच झालाय आणि इथे ज्यावेळेला फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला ज्या पद्धतीने रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे हे मान्यताप्राप्त पंच आहेत यांच्या कटाक्षाने नजर इथे असेल प्रत्येक बॉलवर, त्यामुळे यांच्याकडून भरपूर कमी वेळेला चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू. सीमा रेषे लगत पाहूया पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार, षटकार. तर धावा झाल्यात 18. थँक्यू डीजे. 18 धावा फलकावर आणि आता धावा करायच्या फक्त 4 ही मॅच जिंकण्यासाठी. कदाचित पहिल्याच ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश होऊ शकते. प्रथमेश पुन्हा एकदा तयार आणि यावेळेला सामना फिनिश. चेंडू सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून हा षटकार. वेलकम कुणाल दाते, वेलकम टू रत्नागिरी. पहिलीच मॅच आणि पहिल्या षटकात सामना समाप्त. क्रिकेटचं वातावरण आता तयार होतं. आता वाटायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात झालेली आहे. 22 धावांचं लक्ष होतं आणि गावदेवी संघाने पहिल्या षटकातच हे लक्ष लिलया पार केलं. 3 चौकार 1 षटकार, बाद खतम. येस सर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय सुधीर तांडेल, ज्या खेळाडूने 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला टीम JSW पोर्टचा. तर सुधीर तांडेल यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपल्याला ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.
फाईट क्लब विरुद्ध फ्रेंड्स धामणसे या टीमच्या दरम्यान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस होईल आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा जुळतील आमचे सूत्रसंचालक अभिजित गोडबोले सर. त्याच दरम्यान या मंचावरती राजस्थान ग्रेनाइट आणि मार्बलचे सर्व आलेले आहेत. कमल शेठ, मी दीपक पवार आपल्याला विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. राजस्थान ग्रेनाइट आणि मार्बलचे कमल शेठ इथे आलेले आहेत. मी वळत आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी दोन संघ या पहिल्या सामन्यामध्ये खेळले आणि ते संघ म्हणजे JSW आणि गावदेवी. मी JSWच्या कॅप्टनला पहिलं इथे बोलवतोय. कॅप्टन JSW प्लीज रिपोर्ट हिअर. प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे JSWच्या कॅप्टननी या आणि इस्माईल शेठ मुकादम आणि मुदस्सर मुकादम आपल्याला दोघांना विनंती करतो की प्लीज आपण इथे यायचे. मुदस्सर आणि इस्माईल शेठ प्लीज या. कमल शेठ जैन सर यहाँ पे आइए, स्टेडियम में आइए. स्टेडियम में प्रशांत साळुंके जरा कमल शेठ ना इथे पाठवा प्लीज. पराग सावंत, कमल शेठ जैन त्यांना इथे घेऊन या. राजस्थान ग्रेनाइट आणि मार्बल पहिला सामना जो खेळला गेला दोन संघांच्या दरम्यान JSW पोर्ट आणि गावदेवी. कमल शेठ प्लीज इकडे या. UPL हे जे ॲग्रोकेमिकल प्रोडक्ट आहे त्यांच्याकडनं एक विशेष भेटवस्तू आणि मोमेंटो आहे. कॅप्टन JSW प्लीज. छोटासा सन्मान आमच्याकडनं. विश यू ऑल द बेस्ट फॉर दरवर्षी तुम्ही पहिली मॅच दरवर्षी ओमसाई स्पोर्ट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही खेळता, त्याच्यामुळे ही छोटीशी आठवण आमची JSW साठी. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. कमलभाई थँक्यू. आपण पुढचे एक आठवडा जोडले जाणार आहोत. थँक्यू सो मच. आपण स्टेजवरती बसा. मुदस्सर शेठ आणि इस्माईल शेठ प्लीज आपण दोघांनी इकडे यायचं. मॅन ऑफ द मॅच सुधीर तांडेल, त्यांना मी बोलवतो प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे. मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी आहे अनिकेत हर्षनकडनं आणि स्वरूप ॲग्रो केमिकल्सकडनं हे गिफ्ट हॅम्पर आहे, हे आपण घ्यायचे. बोलणार कोण तुमच्यातलं? बोलणार कोण? तो बोलतो का? मडवी सर कुठे आहे? पॅकर सईद भाई पेन तो बोलेल ना. अरे ते पेनच ते सही घ्यायची आहे त्याला. सुधीर भाऊ, पहिलीच मॅच 2 षटकं 6 धावा, टर्निंग पॉईंट. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी महाराष्ट्रात भारताबाहेर सगळीकडेच आपण खेळत असता, पण कोकणामध्ये किंवा ह्या रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच. प्रथमतः आयोजनाबद्दल बोलतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी हे मी दुसऱ्या वेळेला खेळतोय
आयोजन तर अप्रतिमच असतो. रत्नागिरीत कोकणात येणं म्हणजे इकडचं वातावरण सर्वांना आकर्षित असतो आणि कोकणाची मजा ती काय औरच आहे. झालं मॅचचं असं पोझिशन की JSW पोर्टने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी का घेतली तो विचार मला थोडासा पडला आणि आमची गोलंदाजी नक्कीच चांगली आहे. त्याच्यामुळं फुल एफर्ट लावून गोलंदाजी केली, त्याच्यामुळं खरोखर गोलंदाजी चांगली झाली. पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. एक वेगळेपणा आपण सुरू केला आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आहे त्याची आपण तुमचं इथं नाव लिहा आणि त्याच्या खाली एक साईन. सुधीर तांडेल पहिला वेळेला मॅन ऑफ द मॅच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला